तुम्हाला ट्रोल करण्या इतकी सुद्धा तुमची दखल घेतली नाही. ट्रोल करण्यासाठी सुद्धा एक दखल घ्यावी लागते. मागच्या 3 दिवसात तुमची त्यासाठी सुद्धा दखल घेतली नाही. यावरून तुमचं उपयोगिता किंवा उपद्रव्य मूल्य किंवा तुमचं चर्चा मूल्य किती शून्यवत झालंय याचा विचार करा हो एकदा. कशाला बोलायला भाग पडताय? नीलम गोरे आणि शीतल म्हात्रे या दोघींचंही नाव घेऊन सुषमा अंधारे यांनी एक ट्विट केलं, ज्या ट्विटमध्ये त्यांनी एक प्रेमळ सल्ला सुद्धा दिलाय. आता प्रेमळ सल्ला राजकारणाच्या पटलावर नेमका कुठल्या बाजूने झुकला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेलच. पण तत्पूर्वी सुषमा अंधारे ताई, तुम्ही एक मोठं ट्विट केलं आणि शेवटच्या 2 लाईनी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत की प्रेमळ सल्ला आणि थेट संशोधन करायला लावू नका. काय अर्थ आहे याचा? काय असतं ना, राजकारणाचे किंवा युद्धाचे काही नियम असतात, काही नीतिशास्त्र आहे. ते नीतिशास्त्र असं आहे की योद्ध्याशी भिडत असताना योद्ध्याच्या कुटुंबियांवर हल्ले करायचे नसतात. मला वाटतं की गेल्या 4-5 वर्षांमध्ये मी श्रीयुत एकनाथ शिंदे यांच्यावर फार बोलली आहे, पण आम्ही लता वहिनींचा उल्लेख चुकूनही केला नाही. संजय शिरसाट असतील, शंभूराज देसाई असतील, दादा भुसे असतील किंवा अजून कोणी एन नंबर्स, या कुणावरही बोलताना चुकूनही त्यांच्या कुटुंबियांवर आम्ही कधी बोललो नाही किंवा श्रीकांत शिंदेंच्या कुटुंबियांवर आम्ही कधी बोललो नाही. परंतु वारंवार गरज नसताना जर मातोश्रीतल्या स्त्रियांवर अशा पद्धतीने या लेवलला जाऊन जर कोणी बोलत असेल तर ती जागा नाईलाजाने दाखवावी लागते. तुमचं आणि आता शीतल म्हात्रेंचं ट्विटर वॉर, जे एक्स वॉर जे आहे ते पण सुरू झालंय. तुम्ही ट्विट केलं, मग त्यांनी ट्विट केलं, त्यांनी थेट मातोश्रीवर बद्दल बोललात, मग परत तुम्ही म्हणताय की जुना व्हिडिओ काढायला लावू नका. याच्या आधी तुम्ही फार कधी बोलला नाही शीतल म्हात्रेंवर असं आम्हाला दिसत होतं, पण असं काय झालं? नाही, मी कधीच बोलत नाही आणि माझी बोलायची इच्छा नाही, अजिबात बोलायची इच्छा नाही. मी माझा बोलण्याचा एक स्तर ठरवून घेतलाय. तो स्तर मी फार खाली येऊ देत नाही आणि त्यामुळे मी ठराविक लोकांवर बोलायचं खूप टाळते की मला त्याच्यावर बोलायची इच्छाच होत नाही. मात्र अडचण अशी आहे की आत्ता विधान परिषदांच्या निवडणुकांच्या निमित्ताने ज्या पद्धतीने नीलम गोरे किंवा म्हात्रे यांच्यामध्ये जी एक चढाओढ लागली की मीच कशी शिंदेंची उत्तम भाटगिरी करू शकते, ते इतकं म्हणजे बालिश आहे, इतकं वाईट आहे. आता बघा तुम्ही, अकलेचे तारे तोडले नीलम गोरेंनी सभागृहामध्ये, आणि सभागृहात अकलेचे तारे तोडताना त्या काय म्हणाल्या की काय आता मला लोक ट्रोल करतील. मी सामच्या माध्यमातूनही सांगितलं पाहिजे, नीलम गोरे, तुम्हाला ट्रोल करण्या इतकी सुद्धा तुमची दखल घेतली नाही. ट्रोल करण्यासाठी सुद्धा एक दखल घ्यावी लागते. मागच्या 3 दिवसात तुमची त्यासाठी सुद्धा दखल घेतली नाही. यावरून तुमचं उपयोगिता किंवा उपद्रव्य मूल्य किंवा तुमचं चर्चा मूल्य किती शून्यवत झालंय याचा विचार करा हो एकदा. कशाला बोलायला भाग पडताय? अहो, ज्या पुण्यामधली अख्खी शिवसेना तुम्ही विकून टाकली, सगळी शिवसेना तुम्ही भाजपच्या वळचणीला बांधली, आणि ही गोष्ट आत्ता शिंदेंच्या सोबत असणारे धंगेकर असतील, भांगिरे असतील किंवा सगळीच लोक, जी लोक महापालिकेच्या वेळेला तुमच्या घरात घुसेपर्यंत त्यांचा उद्रेक बाहेर पडला, कशाला या सगळ्या गोष्टी बाहेर काढायला लावताय? तिकडे त्या शीतल म्हात्रेंनी एक ट्विट केले आता काही वेळापूर्वी, आणि त्या म्हणल्यात की ताई, म्हणजे तुम्ही मातोश्रीच्या मॅडमची किती चापलुसी कराल. मी पुन्हा तेच म्हणते की तुमच्याकडे जर कंटेंट असेल, तुमची जर वैचारिक पातळी असेल, तर तुम्ही समोरासमोर भिडलं पाहिजे. ज्या माऊलीचा काहीच संबंध नाही त्यांच्यावर कशाला घसरताय तुम्ही? मी काउंटर केलाय त्याला की आता जुना व्हिडिओच्या बाबत इलाज नाही. मी काय म्हटलं की युद्धाचे नियम असतात, एक नीतिशास्त्र असतं की कुटुंबियांना कधीही मध्ये घ्यायचं नसतं, कधीच घ्यायचं नसतं. पण जर त्या लेवलला उतरत असतील तर नाईलाजाने त्या लेवलला जावं लागतं कधी कधी. हे वळण कुठेतरी त्या अशोक खरातच्या प्रकरणाला पण जाऊ दिलं गेलं की मातोश्रीच्या मॅडमकडनं अशोक खरातच्या नळ जोडणी दिली आणि त्याला हे सगळं. मूळ गोष्ट तर त्यांचा तर काही संबंध येतच नाही, पण काय म्हणता येईल त्याच्यामध्ये, 2012ला एक शस्त्र परवाना खरातला दिला होता. 12ला उद्धव साहेब नव्हते सत्तेमध्ये. 2024ला तो शस्त्र परवाना रिन्यू झालाय, 2024ला. आणि मी कधीही गोष्टी कपोल कल्पित बोलत नाही. खरं तर मला याच्यावर आज बोलायचं नव्हतं, पण जर तुम्ही मला ती वेळ आणत असाल
तर मला ते सगळं बोलावं लागेल, मला ते सांगावं लागेल की तुम्ही काय लायकीची माणसं आहात. परवाना आत्ता 2 वर्षापूर्वी फाईल्स नाशिक जिल्हा प्रशासनाकडून खरातला शस्त्र परवाना. आता ही इतकी छोटी अक्षरं दिसणार नाहीत, पण याच्यात स्पष्टपणे तुम्ही वाचू शकाल कदाचित. बंधू अशोक खरातकडून हस्तगत करण्यात आलेल्या बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनाने दिल्याचे समोर आले. 15 ऑक्टोबर 2012 रोजी देण्यात आलेला या शस्त्र परवान्याचे 1 जानेवारी 2024 रोजी नूतनीकरण करण्यात आले. 24ला गृहमंत्री कोण आहे? 24चा मुख्यमंत्री कोण आहे? हे जे काय म्हात्रेबाई इज नॉट माय टाईप, द्या सोडून विषय. पण ह्यांच्याकडे जर एक कंटेंट असेल आणि यांच्या तोंडात दात असतील, जिगर असेल, बोलायची हिंमत असेल, तर 2024ला शस्त्र परवाना कुणी रिन्यू केला याच्यावरती बोला. पिण्याचं पाणी तर महाराष्ट्रात कुणी मागितलं तर देईल, तो काही मुद्दा नाही. आणि पिण्याच्या पाण्याचा मुद्दा काय सांगतात? हे काय आहे तो पिण्याच्या पाण्याचा विषय? दारणा धरणातनं पाणी द्यायचं होतं. पाणी द्यायचं होतं मिरगावला. मिरगावच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेचा ठराव केला आणि ग्रामसभेच्या ठरावामध्ये सांगितलं की आम्हाला प्यायला पाणी द्या. कुणी प्यायला पाणी मागितलं तर पाणी दिलं पाहिजे. खातं कुणाकडे होतं? जलसंपदा विभाग. कोण सांभाळत होतं? तत्कालीन मंत्री जयंतरावजी सांभाळत होते. आता जयंतराव पाटलांकडे हे प्रकरण आलं. शिफारस होती रुपाली चाकणकरांची. चाकणकर तेव्हा एकत्रित राष्ट्रवादीमध्ये होत्या. आणि स्वाभाविक आहे, कुठल्याही गावाने पाणी मागितलं तर प्यायला पाणी दिलं पाहिजे. एखाद्या कैद्याला जेलरने पाणी दिलं म्हणजे काय त्या कैद्याच्या गुन्ह्यामध्ये तो जेलर सहभागी असतो? पाणी आहे शेवटी, ह्युमॅनिटी आहे ती. बरं, हे पाणी किती दिलं होतं? प्रतिदिन प्रति व्यक्ती 30 लिटर या क्षमतेने पाणी दिलं. प्रतिदिन प्रति व्यक्ती जर 30 लिटर क्षमतेने पाणी दिलेलं आहे आणि त्या क्षमतेचा जलकुंभ वर उभा केलेला आहे, तर या जलकुंभाला पुढे नंतर पाईपलाईन लावून जर त्याच्यात ते पाणी खरातच्या फार्म हाऊसला वळवलं असेल तर त्यात जयंतरावांची तरी चूक कशी असेल? पण 2024चा शस्त्र परवाना कसा दिला याच्यावर बोला आधी, मग आम्हाला सांगा. आता या शस्त्र परवान्यावर होईल, पण पुन्हा एकदा नाशिककडे वळूयात. अशोक खरात प्रकरणी तुम्ही जेव्हा एक मागच्या वेळेला पत्रकार परिषद घेतली तेव्हा थेट अनामिकाचे फोटो जेव्हा दाखवले, त्याच्यानंतर एक गदारोळ माजला, राजीनामेही झाले होते. पुढचा अंक या सगळ्या चॅप्टरचा काय? त्याचा पुढचा अंक खरंच आज मला काढायचा नव्हता. मला आत्ता हेही बोलायचं नव्हतं, कारण आज मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांची रामनवमी आहे. त्यामुळे मी काही मर्यादा पाळून आहे आणि म्हणून मी ठरवलं होतं की आज बोलायचं नाही. पण ज्या लोकांना मर्यादा कशाशी खातात हेच माहीत नाही, तर अशा लोकांना ठकासी व्हावे महाठक या न्यायाने आज उत्तर द्यावं लागलं. पण खरात प्रकरणावर मी नक्की बोलेन आणि मी 29 तारखेला नाशिकला सुद्धा जाणार आहे. रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षाचा जे पद आहे त्याच्याबद्दलही सुद्धा आता अनेक चर्चा आहेत. त्यांनी तोही राजीनामा द्यावा. महिला आयोगाच्या पद जे आहे ते रिक्त झालेलं आहे. महिला सुरक्षा प्रश्न आहे, मुली गायब होत आहेत. या सगळ्या अँगलकडे, या सगळ्या एक केंद्रस्थानी जर बघितलं तर राजकारण, विज्ञानवादी भूमिका घेणारे अनेक नेते आहेत, पण त्यांचेच फोटो जर या अशा भोंदूबाबाबरोबर जर व्हायरल होत असतील तर महाराष्ट्राचं भवितव्य आणि या सगळ्या पुढाऱ्यांच्या नेत्यांचं भवितव्य याकडे तुम्ही मुळात महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा इतकी छोटी मागणी माझी तेव्हाही नव्हती, आत्ताही नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जर नैतिकता म्हणून दिला असेल तर मग पक्षात नैतिकता नाही का? मग पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा नैतिकता म्हणून द्यावा लागेल. पण अडचण अशी आहे की सुनील तटकरेंची तशी इच्छा आहे का? कारण तटकरेंची इच्छा नक्कीच नसावी की चाकणकर पक्षातनं पायउतार व्हाव्या. चाकणकरांना जोपर्यंत सुनील तटकरेंचं सुरक्षा कवच आहे तोपर्यंत मला नाही वाटत की चाकणकरांना काही कोणी बोलेल म्हणून. कारण महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे आहेत, सुनील तटकरेंच्या कन्या. खरं तर महिला आयोगाच्या संबंधाने खुट्ट जरी झालं तरी महिला बालकल्याण विकास मंत्र्यांनी त्याच्यावर बोललं पाहिजे, पण त्या एका चकार शब्दाने बोलत नाहीत. हे फार विशेष आहे. याच्यात अजून एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की मला स्वतःला जर विचाराल व्यक्तिगत, अपार्ट फ्रॉम द पार्टी पॉलिटिक्स, पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की महिला आयोगावर खरंच कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसणारी व्यक्ती असली पाहिजे. पण जर तुम्हाला राजकीय पक्षाची व्यक्ती ठेवायचीच असेल
तर मग ते JPC सारखी पद्धत करावी लागेल. जशी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी असते त्या पद्धतीने, की त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचेही आणि सत्ताधारी पक्षाचेही असे दोनही पक्षाचे सदस्य त्या महिला आयोगात असावे, जेणेकरून महिला आयोगाचं राजकीयकरण होणार नाही आणि त्याचं पॉलिटिसायझेशन करत एक सिलेक्टिव्ह ॲटिट्यूडने कोणी काम करणार नाही. हे त्यात केलं गेलं पाहिजे. आपण बघू शकतोय की शीतल म्हात्रे असेल किंवा अशोक खरात असेल यावर सुषमा अंधारेंनी भूमिका मांडली आहे आणि येत्या 29 तारखेला सुषमा अंधारे नाशिकला सुद्धा जाणार आहेत. त्यामुळे अशोक खरात प्रकरणी पुढचा अंक नेमका सुषमा अंधारे काय पुढे घेऊन येतात हे पाहणं महत्त्वाचं तर आहेच, पण तेवढंच औत्सुक्याचं सुद्धा आहे. कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.